फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे सादर करीत आहे फॅब फ्रायडे या सिरीज अंतर्गत पुण्यातील नामांकित बॉडी बिल्डर्सची यशोगाथा। आजच्या भागामध्ये आपण अमित पिसाळ यांच्या बॉडी बिल्डिंगच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। अमित पिसाळ यांचा जन्म 1988 साली पुण्यातील वेल्हा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात एका साधारण कुटुंबामध्ये झाला। त्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे गावाहून पुण्यात आले आणि कर्वेनगर श्रमिक वसाहत येथे राहायला लागले। मिळेल ते काम करायचे या उद्देशाने वडील रिक्षावर जायला लागले आणि त्यांची आई घर सांभाळू लागली। अमित पिसाळ यांना व्यायामाची आवड अगदी लहानपणापासून होती। त्याचे कारणही तसेच होते। वडील आणि भाऊ हे दोघेही तालमीत व्यायाम करायचे आणि ते बघून अमित पिसाळ यांनाही व्यायामाची इच्छा निर्माण झाली। सुरुवातीच्या त्या काळामध्ये अमित पिसाळ त्यांच्या मित्रांबरोबर तालमीत जाऊ लागले, नियमित व्यायाम करीत होते। कालांतराने मित्रांनी कोल्हापूरला तालमीत जायचे ठरवले। परिस्थिती चांगली नसल्यामुळे अमित पिसाळ कोल्हापूरला जाऊ शकत नव्हते, त्यामुळे इथेच व्यायाम करू लागले। त्या काळातच कर्वेनगर भागामध्ये त्रिमूर्ती जिम उदयास येत होती। व्यायामासाठी कोल्हापूरला जाण्याऐवजी जिमला जाऊ या उद्देशाने जिम मध्ये व्यायाम चालू केला। या आवडीनेच त्या काळातही व्यायाम मन लावून करीत असत। अमित पिसाळ यांना व्यायाम करताना पाहून राम बराटे सर त्यांना म्हणाले, तू एक दिवस चांगला बॉडी बिल्डर होशील। त्या शब्दांनी त्यांना इतकी प्रेरणा मिळाली की व्यायाम करताना सतत तेच शब्द त्यांच्या डोक्यात असायचे। त्यातूनच पुढे चांगला बॉडी बिल्डर म्हणून नाव कमवायचे। या उद्देशाने त्यांनी चांगली शरीरयष्टी बनवण्याकडे लक्ष दिले। दरम्यान घरच्या परिस्थितीमुळे अमित पिसाळ छोट्याशा ऑफिसमध्ये कामाला लागले। सकाळी 10 वाजता सायकलवरून FC कॉलेज रोडवर ऑफिसला जायचे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी निघायचे। दिवसभर भरपूर काम करून एखादा घरी अथवा मित्रांमध्ये बसेल, परंतु व्यायामाच्या आवडीमुळे कामावरून घरी आल्यावर लवकरावरून रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत जिम मध्ये व्यायाम करायचे। या काळामध्ये त्यांना शिंगाडे सर आणि राम सर या दोघांचे मार्गदर्शन लाभले। व्यायामामुळे त्यांच्या शरीरयष्टीमध्ये चांगले बदल दिसू लागले होते। त्यांनी ठरवलं की नंदू मराठे या नावाजलेल्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये उतरायचं, आपले कसब पणाला लावायचं असे ठरवून स्पर्धेत उतरली देखील आणि नंदू मराठे या नावाजलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये नंदू मराठे श्री 2007 हा किताब पटकावला आणि त्यांच्या बॉडी बिल्डिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली। साल 2008 या वर्षी परशुराम श्री, लोकनायक श्री, नंदुश्री, विश्वश्री, मॉडेल श्री हे किताब अमित पिसाळ यांनी पटकावले। पुढे 2009-10 साली पुण्यातील मानाचा पुणेश्री हा किताब पटकावला। यातच योग्य वयात त्यांना इंडियन आर्मीच्या नोकरीची संधी मिळाली, पण काही कारणांमुळे त्या संधीचा अमित पिसाळ फायदा घेऊ शकले नाही। ही खंत त्यांच्या मनात अजूनही आहे। पुढे पुणे युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक गोल्ड, ज्युनियर महाराष्ट्रश्री, पश्चिम महाराष्ट्रश्री, महाराष्ट्रश्री, भारतश्री या स्पर्धांमध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व केले आणि बॉडी बिल्डिंगच्या इतिहासामध्ये अमित पिसाळ यांनी आपले नाव कोरले। अशा अनेक अडचणींमधून स्वतःच्या मेहनतीने आणि व्यायामाच्या प्रचंड आवडीने आपल्या परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठणाऱ्या अशा या फिटनेस फॅबला आणि त्याच्या कारकिर्दीला फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स पुणे यांच्याकडून सलाम। पुन्हा एकदा भेटू अशाच एका फिटनेस फॅबला आणि त्याच्या कारकिर्दीला पुढच्या भागात, पुढच्या फॅब फ्रायडेला। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि महत्वाचं म्हणजे टोटल फिट रहा।